सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू नवीस वर्ल्ड. तर आज आपण बनवणार आहोत मोड आलेल्या मटकीची भाजी. तर त्यासाठी मी इथे वाटाणे आणि मटकी रात्रभर भिजत घातले होते आणि त्यानंतर साधारणपणे 2 ते 3 तास ते एका कपड्यामध्ये बांधलेलं होतं, त्यामुळे इथे मोड आलेले आहेत मटकीला. तर आता आपण सर्वप्रथम इथे कांदा भाजून घेणार आहोत आणि ही रेसिपी खूपच मस्त आहे, कारण ही जे लोक डाएट करतात त्यांनाही चालते, त्यामुळे ही रेसिपी तुम्हीही नक्की ट्राय करा. तर आता इथे माझा कांदा भाजून झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आता इथे आपण मटकी टाकून घेऊया. आता ते नीट मिक्स करून घ्यायचं. आणि मी इथे अजिबात जास्त तेल ओतलेलं नाही, कारण हे डाएट फूड आहे, त्यामुळे मी इथे जास्त तेल अजिबात वापरणार नाही. आणि हे खूप हेल्दी जेवण आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता ही मटकी भाजेपर्यंत आपण इथे हलवत राहायचं आहे. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्ही आधी कधी मटकीची भाजी बनवली आहे का, हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तर आता तुम्ही पाहू शकता इथे आपली मटकी थोडी थोडी भाजायला लागलेली आहे. आणि तुम्ही पाहू शकता मी खूप जास्त तेल अजिबात ओतलेलं नाही. मी एकदम थोडंसं, म्हणजेच जे कांद्याला भाजायला तेल लागलं होतं तेवढंच तेल इथे वापरलेलं आहे. त्या व्यतिरिक्त मी अजिबात तेल इथे घातलेलं नाही. आता मी इथे चटणी टाकून घेणार आहे. तर मी त्याला 2 चमचे चटणी टाकणार आहे. तुम्हाला जर चटणी टाकायची नसेल तर तुम्ही फक्त मीठही टाकू शकता, तेही खूप सुंदर उसळ होते मटकीची. खरं तर याला मटकीची उसळ म्हणतात, मी मगाचपासून भाजी म्हणते. आता इथे आपण नीट हलवून घेऊया. आणि ही मटकी खायलाही खूप टेस्टी लागते. आणि कोणी मोड आलेली मटकी कच्चीच खातं, हे कॉमेंटमध्ये सांगा. फक्त त्याच्यामध्ये चटणी टाकून आणि तेल टाकून, तेही खूप सुंदर लागतं. तुम्ही नक्की ट्राय करा. तर आता मी इथे मोड आलेली मटकी साधारणपणे 10 मिनिटे भाजून घेणार आहे. आणि मी इथे गॅस मिडियमच ठेवलेला आहे. आता मी इथे मीठ घालणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार इथे मीठ घालू शकता. आणि मी याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट अजिबात घातलेला नाही, कारण मला शेंगदाण्याच्या कूटाची मटकीची उसळ अजिबात आवडत नाही. तुम्हाला आवडते का, कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आता ते नीट हलवून घेऊया. आपलं मीठ सगळीकडे पोहोचलं पाहिजे, त्यामुळे नीट हलवून घेऊया. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरील इतर रेसिपी पाहिल्या नसतील तर त्या नक्की जाऊन पहा. आणि मी आपल्या चॅनलवर डेली व्हिडिओज अपलोड करते, तेही तुम्ही डेली पाहत जा. आणि तुम्ही कोणकोणत्या रेसिपी माझ्या पाहून ट्राय केला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्ही पाहू शकता आता इथे मी गॅस बंद केला आहे आणि ताटामध्ये मटकी आणि चपाती काढून घेतलेली आहे. आणि ही मटकी खायला खूपच सुंदर लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्स फॉर वॉचिंग.